या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल जानवी बार आणि रेस्टॉरंट 13 मैल रोड सोलापूर। काल रात्री कुरभावीला मार्चेसमध्ये कुरभावीला 6 लोक अटकले होते नीरा नदीमध्ये आणि इंदापूरवरून आम्ही एनडीआरएफच्या टीम बोलवून रात्री 3:40ला त्यांना रेस्क्यू केला। मी पण फोनवर होतो पूर्ण वेळ त्यांच्यासोबत, तहसीलदार स्पॉटवर होते, प्रांत मॅडम पण त्या ठिकाणी व्हिजिट केले होते, जे आमदार खासदार सर्वांच्या सोबत आमच्या ऑलरेडी आम्ही फोनवर बोलत होतो। एनडीआरएफची टीमने त्यांना 3:40ला रेस्क्यू केला त्या स्पॉटवरून। ॲक्च्युली ते गोठामध्ये ते 6 लोक होते, त्यांना दुपारीपासून आमच्या टीम सांगत होता की तुम्ही इथून निघून जा, पण ते ऐकले नाही। आपल्या माध्यमाने मला सर्व जे सोलापूरचे नागरिक आहेत त्यांना मी विनंती करतो की जे लोकल स्थानिक प्रशासन आहे, तहसीलदार असतील, BDO असतील, नायब तहसीलदार असतील, प्रांत असतील, पोलीस प्रशासन असतील, त्यांच्याकडून जे आपला एक आव्हान आलं की आपण कुठल्याही स्पॉटवरून निघून जे इव्हॅक्युएट करायचे तर आम्हाला सहकार्य करा। आणि आज गुरसाडेमध्ये एक साधू आणि एक साधू महाराज आणि 2 व्यक्ती एक मंदिरमध्ये, मला वाटतं की महादेव मंदिरमध्ये अडकले होते। ते बोटपासून 2 व्हॉलंटियर्स, कोडी समाजचे 2 व्हॉलंटियर्स आणि एक पोलीस कर्मचारी एक बोटमध्ये टाकून आम्ही, मला वाटतं की 2 तास अगोदर त्यांना पण आम्ही रेस्क्यू केलं आहे। पाणी वाढू शकते काय? उजनीची परिस्थिती पण वाढते? उजनी बघा -22% पर्यंत गेला होता, आता ते -7.6% पर्यंत आलं आहे। खूप कमी दिवसात जवळपास 15% त्यामध्ये वॉटर लेवलमध्ये स्टोरेज झालं आहे। उजनीमध्ये जे पाणीच्या पातळी असते ते फक्त आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊसवर निर्भर नसते, ते पुण्यामध्ये किती पाऊस झाला, वरती किती पाऊस झाला त्यावर पण तो अवलंबून असतो। पण आता काही मतलब जसं ऑलरेडी IMDने संकेत दिला आहे की यावर्षी पाऊसच्या जे सरासरी आहे त्याचे 106-107% महाराष्ट्रामध्ये होणार। सोलापूरमध्ये 107-108% पाऊस होण्याची शक्यता आहे। पुणे आणि सातारामध्ये पण हीच परिस्थिती आहे। मला असं वाटते की ते पुन्हा हे असे जे मार्चेसमध्ये झाला, पंढरपूरमध्ये झाला, पुन्हा घडण्याची शक्यता आहे। आता प्रत्येक संध्याकाळी एक तहसीलदार आणि ब्रांचच्या सोबत मी व्हिजिट ठेवली आहे, त्यामध्ये कुठल्या व्हल्नरेबल स्पॉट आहेत ज्या ठिकाणीतून इव्हॅक्युएट करण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। तर ऑलरेडी आम्ही त्या VCमध्ये आम्ही आयडेंटिफाय करतो। बाकी NDRFच्या सोबत आम्ही टचमध्ये आहे, आमच्याकडे बोट्स आहेत, व्हॉलंटियर्स आहेत, त्या व्हॉलंटियर्सची ट्रेनिंग झाली आहे। प्रत्येक जे आमची बोट आहे आणि जे लाईफ सेव्हिंग इक्विपमेंट आहे त्याची असेंब्ली एकदम थोड्या वेळेत कसा करायची त्याची पण ट्रेनिंग झाली आहे। म्हणूनच आम्ही मार्चेसतून आणि तुमच्या गुरसाडेतून त्यांना आम्ही वेळेत काढू शकलो आणि त्याप्रमाणे आमची तयारी जी आहे तो आहे।